आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। बदलापूरनंतर ठाण्यातही स्त्री बीज तस्करीचं केंद्र। ठाण्यातील हाय प्रोफाईल इमारतीमध्ये IVF आणि आर्ट सेंटर सुरू असल्याची माहिती। घरात सुरू असलेल्या सेंटरमध्ये दिवसाला 25 महिलांवरती स्त्री बीज प्रक्रिया केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर। बदलापूर येथील कथित स्त्रीबीज तस्करी रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत। नाशिक महानगरपालिकेकडून मुंबई नाका परिसरातील मालती IVF सेंटरची तपासणी। एका महिलेचा अनेक वेळा बीजदान आणि स्त्रीबीजांची लाखो रुपयांना विक्री केल्याचा संशय। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाचं गैरवर्तन। विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर घेऊन तिला वारंवार त्रास दिल्याचा आरोप। शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकांकडून सूट। एकवीस वर्षीय तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी। मोहम्मद शाकीर नावाच्या 27 वर्षीय तरुणाला सामाजिक कार्यकर्त्यांचा चोप। बुलढाण्याच्या शेगावमधील घटना। आरोपी मोहम्मद शाकीरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। शेगाव शहरात लव्ह जिहादची चर्चा। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कुसळंब येथील गोळीबार प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतलं। पत्नीला मेसेज का केला या वादावरून पतीनं 2 साथीदारांसह पत्नीच्या मित्राला लोखंडी रॉडनं मारहाण करत गोळीबार केला होता। धुळे शहरातील अभियंता असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 3 कोटी 14 लाखांना फसवणूक। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिकचा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक। सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोलापुरात एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ। सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील या दाम्पत्याची आत्महत्या। आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे दोघांच्या मृत्यूचं कारण समोर। संशयित अभिषेक कोरेला पोलिसांकडून अटक। वाशिमच्या कारंजा तालुक्यात अवैध वीट भट्ट्यांचा धूर। प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात। स्थानिक प्रशासनानं ग्रामस्थांना विचारात न घेता अवैध वीट भट्ट्यांना अभय दिल्याचा आरोप। भंडारा जिल्ह्यातील सगळ्या 124 रेती घाटांवरील उत्खननावर घातलेली बंदी कायम। कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानापेक्षा पर्यावरणाचं रक्षण महत्त्वाचं। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा निर्वाळा। रेती घाटन मालकांनी 92 कोटींचा महसूल बुडत असल्याचा दावा केला होता। लातूरच्या अहमदपूरमध्ये रुई शेत शिवारात अवैध वाळूसाठा जप्त। कारवाईमध्ये 2 कोटी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उमरगा, धाराशिव, कळंब, परंडा पाठोपाठ आता भूम तालुक्यातही अफू शेतीवर कारवाई। गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यामध्ये 8,77,000 रुपये किमतीची अफूची झाडं जप्त। ओडिशा ते मध्य भारतात गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक। 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 1,251 कोटींचा 6 कोटी 25 लाखांचा गांजा जप्त। DRIच्या नागपूर कार्यालयाची कारवाई। कर्णकर्कश आवाज करणारे 400 सायलेन्सर बुलडोझरनं नष्ट। पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई। नियमांचं पालन न केल्यास आणखी कडक कारवाईचा इशारा। या कारवाईमुळे बुलेट चालकांचं धावदळ आणलं। जळगावमध्ये एसटी बस चालकाचा मनमानी कारभार। एसटी गांधी मार्केट परिसरात थांबवून चालकाची भाजी खरेदी। त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडली। नालासोपाऱ्यात मेडिकल स्टोअरला भीषण आग। आगीत दुकानातील औषधं आणि इतर साहित्य जळून खाक। लाखो रुपयांचं नुकसान तर दुकानाबाहेर उभं असलेलं वाहन देखील आगीत जळून खाक। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। वसईत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीचा अपघात। घटनेत 3घांचा मृत्यू। दुचाकीनं पादचाऱ्याला धडक दिल्यानं पादचाऱ्यासह दुचाकीवरच्या 2घांचा मृत्यू। मुंबईतील चेंबूरच्या सुभाषनगर NG आचार्य मार्गावरती निर्माणाधीन इमारतीत अपघात। 2 कामगार इमारतीवरून कोसळले। एका कामगाराचा मृत्यू। जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू। कामगारांनी सेफ्टी किट घातलं नव्हता अशी माहिती। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सोरणा गावामध्ये पतीच्या निधनानंतर अवघ्या 8 तासात
पत्नीनंही प्राण सोडले. दाम्पत्यावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार. मृत्यूलाही या जोडीला वेगळं करता आलं नाही अशी भावना व्यक्त. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला मार्च अखेर उर्वरित 290 कोटी वसुलीचं उद्दिष्ट. एकूण 920 कोटींचं उद्दिष्ट. कर न भरणाऱ्या निवासी मालमत्ता धारकांची नळ जोडणी खंडित करणं. अनिवासी मालमत्तांची जप्ती करण्याच्या पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कडक सूचना. अहिल्यानगरच्या कर्जत ग्रामस्थांचं गावबंद आंदोलन. ग्रामस्थांना विश्वासात न घेता काहींनी परस्पर संत गोदड महाराज ट्रस्टची स्थापना केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. वंश परंपरेनं नेमलेल्या पुजाऱ्यांना मानकऱ्यांना अंधारात ठेवून ट्रस्ट स्थापन केल्याचा आरोप. राज्यातल्या शेतकऱ्यांशी थेट संबंध असलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची फेररचना होणार. संस्थांसाठी स्पष्ट आणि कडक आर्थिक निकष लावले जाणार. तर गाव पातळीवरील सहकारी क्षेत्रात पाय रोवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा. जळगावच्या एरंडोलमधील कासोदा येथील पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येत नसल्यानं शेतकरी आक्रमक. पाटबंधारे अधिकाऱ्याच्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध नोंदवला. फेब्रुवारी महिन्यातच हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक जलसाठ्यांनी तळ गाठला. 5 लघुसिंचन प्रकल्प कोरडे ठाक. तो उर्वरित तलावातही 50% पाणी कमी. भंडाऱ्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 कोटी 48 लाखांची मदत जमा. तर मदतीपासून वंचित शेतकऱ्यांनी तातडीनं ई-केवायसी करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुराचा हजारो शेतकऱ्यांना फटका. कोकणातल्या गावांमध्ये आता शिमग्याचा उत्साह सुरू. गावोगावच्या विविध परंपरांप्रमाणे काही गावात ढोल ताशांच्या गजरामध्ये शिमग्याला सुरुवातही झाली. रत्नागिरीच्या गुहागरमधील अडूर गावात शिमगोत्सवात अनोखी प्रथा. पेटत्या होमातून नाचणाऱ्या शंकासुराची अनोखी परंपरा. अनोखा सोहळा पाहण्यासाठी विविध भागातून भाविकांची गर्दी. खानदेशात होळी उत्सव साजरा करण्यासाठी तरुणांकडून डोलचीचा वापर. धुळे शहरातील जिंगर गल्लीत कलाकारांकडून डोलचीवरती शेवटचा हात. रंगीबेरंगी डोलची विक्रीसाठी बाजारात दाखल. वर्ध्याच्या लक्ष्मीनारायण मंदिरात ब्रज होळी उत्सव साजरा. तब्बल 250 किलो फुलांचा वर्षाव करत रसायनमुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी. माखन चोरी, मयूर नृत्य, लठमार होळी, फुलांच्या होळीचं वृंदावन येथील कलाकारांकडून सादरीकरण. सातपुड्यात होळी उत्सवाला सुरुवात. नंदुरबारमधील धडगावच्या असली गावात होळी उत्साहात साजरी. माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी होळीचं पूजन केलं. तुळजाभवानी मंदिरात होळी आणि चंद्रग्रहणानिमित्त पूजा. विधींच्या वेळापत्रकात बदल. चंद्रग्रहण कालावधीमध्ये तुळजाभवानी देवीला सोहळ्यात ठेवलं जाणार. ग्रहणानंतर सिंहासन पूजा, पंचामृत स्नान, शुद्ध स्नान, आरती तसंच धुपारती केली जाणार. लातूरच्या सिद्धेश्वर यात्रा महोत्सवात अश्व आणि श्वान प्रदर्शन भरलं. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून यात्रा महोत्सवाचं आयोजन. प्रदर्शनात विविध गटातून 30 अश्व आणि 80 श्वानांचा सहभाग. सर्वोत्कृष्ट ठरलेल्या या अश्व आणि श्वान मालकांना बक्षिसांचं वितरण. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीत 1800 रुपयांची वाढ. सध्याची किंमत 1,64,000 तर चांदीच्या दरात घसरण होऊन चांदीची किंमत 2,68,000 प्रति किलो. आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते. इराणनं बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवरती हल्ले केलेत. बहरीनमध्ये सुरक्षेसाठी सायरन